खायला घेतो इकडे इकडून ये. इकडून आहे का इकडून आहे याच इकडून आहे असं आहे का वर वर घे खूप दिवसांनी आज वरच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय महाकाल. इकडे आज खूप दिवसांनी वरल्या प्लॉट मध्ये आलो. आपल्या झाडाने खूप छोटे मोठे, 1 2 3 4 हे सर्व छोटे दिसतात, बाकी सर्व मोठे. हा प्रॉब्लेमच आहे का, मला इश्यू समजा काय गडबड आहे याच्यावाली. झाड दिसत नाही हे बारीक हे मला इश्यू असं आहे की तुला काही बुडकलं काय ते खोडकीड काहीतरी म्हणतात, आता मला माहिती आहे. आणि मुळी लॉक होणं याचं कारण आहे. काही काही खूप झाडं सुकलेले, मला समजा ना काय गडबड आहे. पण आता हे झाड बघा कुठून येते काय येते, मला हे काही समजतच नाही. आता हे बघा नाही, झाड खाली झालेले हे बघा. अरे फळ कुठे, आता हे फळ शोधायला लागतील इकडं. पण हे बघा आता इकडे झाड पूर्ण खाली झालेली इकडं. काय झाड खाली झालं पण काय माहिती अचानक काय आहे गडबड. पायाचे निशाण पण आहे. माझ्या चपलाचे निशाण वेगळे, तिथे निशाण वेगळे. नाही ते त्यांची बोट तर ते तिचे तर नाही जाणार. ते सरपंच साहेब तिकडूनच झालं ते. अहो खरंच ना, काय गडबड मला हे समजा ना इकडं. सो गाईज आता इकडं काय गडबड आहे ना, मला पहिले शोधावं लागेल. खरंच आहे ना, काय गडबड मला हे समजून नाही राहिलं आता इकडं. आणि आता इकडं आसारे पडले बघा, इकडे गवत पण आहे ना खाली मोडले, म्हणजे असं वाकलेलं आहे बघा. इकडून येईल हे बघा, हे गवत बघा, गवत बघा हे. हा इकडे थोडा थोडा होईल माल कमी, थोडासा जास्त नाही. आणि इकडे हे भात, ही चप्पल बघा, ही चप्पल बघा, ही बाई चप्पल. आणि इकडे गवत आहे ना, आता इडून आहे ना कुठं गेलेलं नाही सगळं समजतं. आता इडं इडत नाही निशान, निशान कुठून आहे आता काय माहिती. आता जो हे आहे ना, हे निशाण आहे सर्व बरं, हे बघा हे. आणि हे निशाण इडव संपते आहे. आणि इकडे गेलेले आहे बाई, गवत वाकलेलं आहे. इकडं निशाण पण नाही, इकडं पाय पण नाही बसलेले, म्हणजे असे. कुठून आलं, इथून पण येऊ शकता. आणि इडून म्हणजे हाच जागा. हे बघा इकडून जागा आहे बघा, ही बाई जागा आहे. ही एवढी आसरी पडली खूप मोठी, इकडे बघू शकताच आता तुम्ही. आणि आता शोध लावतोय का कोण येतंय कोण नाही. आणि ते कॅमेरा पण एकदम नल्ली, काही उपयोगाचे नाही ते कॅमेरे पण. म्हणजे आता मी ना पायाचे फुटप्रिंट्स बघतो, आणि चायला इकडे ते बिबट्याचे पाय का कुत्र्याचे पाय हे समजा ना. खाल्ल्यांच्या साईडला नाही, जो बाजू ती आपली वरल्यांगची बाजू ना, त्या साईडला खूप जास्त माल कमी पडलेला आहे. वरल्यांगच्या बाजूला, खाल्ल्यांगच्या बाजूला तर पायाची पण निशाण नाही दिसती. आणि काही सबूत पण नाही, ते सबूतच बघतो मी. आणि नेट पण इकडे वरती नाही, तिकडे नेट वरती आहे. आणि इकडे माल कमी काही होईल दिसत नाही, फक्त त्या साईडला माल होईल कमी. तिकडे इकडे झालेलं आहे पावसाचं वातावरण तयार. हे बघू शकता, बघू शकता माझ्याकडे तेच शब्द आहे, बघू शकता. आणि इकडे खूप जास्त चांगलं झाड आहे, याला लाल लाल पण आलंय, कारण की याला जागीच आहे ना खाद्य भेटतं त्याच्यावरून. इकडंच बघा तुम्ही, आणि इकडे बघा, हे जो आहे ना काही माल ठिकाणी कमी आहे, तिकडे एवढं जागा उघडीच राहते, ओपन राहते एवढी जागा. इसका छोड़ के उसको लगाने का अभी. हा त्यांनी बोलतो ना काही नाही पडणार. शिकला थोडं लूज करायला म्हणतात. टाईट जाते, करा बरं तुला, करा करा करा. खायला घेतो इकडून ये. इकडून आहे का इकडून आहे याच इकडून आहे असं आहे का
थोडं हे करा ना. आकडे घे मध्ये घाल तुझ्याकडे वर घे वर वर घे वर वर. इकडे जुन्या घरी शोच खड्ड्याचं काम करून घेऊ राहिलो त्या माणसांचं. इकडे खाणायचंय मशीन येईल तिकडून. कुठं खाणला आहे येईल ना बरोबर येईल तिकडून येणार आहे ते झाडापाशी काय ते तोडलं. मी काय म्हणतो अण्णा नाही नाही आता उकारलं मी तिकडे खाली पाईपलाईन नाही ना. बस हा थांबा थांबा. या दोन्ही गाडा करते हा ते बरोबर होईल थांबा. त्याला फोन करून दे ना तुम्ही. आणि पास करतो. याच्यावर टाक मागची धीरे काम. सो गाईज तिकडं म्हणजे जुन्या घरी ना ते शोष काढण्याचं काम चालू होतं त्याच्यामुळं मग पप्पांनी मशीन बोलवलं होतं. ते आपल्याला माहीत नव्हतं. मी अचानक माझं जेवण आणि चहा सोडून चहा आणि जेवण एकत्रच करतो मी. मग ते सोडून एकत्र मग डायरेक्ट तिकडं JCB आणायला गेलो. मग त्याला इकडं आणलं. इकडं जुन्या घराच्या इकडे साईडला गवत आहे मग तिला चारतोय बसलोय. JCB होतं ना त्याने व्यवस्थित ते खड्डा खणून मग पाईप गाडून मशीन गेलेलं आहे. आणि आता इकडं गवत चारतो थोडा वेळ कारण की ती दुपार आहे ना मी 2च्या दरम्यान त्याने आता वाजले 4. तिला थोड्या वेळ इकडं बांधलेले आणि खूप वेळ 2 ते 4 मग बस 1.5-2 तास आहे ना ती घरापाशी बांधलेली होती झाडापाशी. काय मौसम उघडला अनिल. तू है कने देख रहा था पाईपाची तुम्ही पाईप दिला जाऊ ना त्याची मागाशी पाईप दिलं त्याची कपलिंग आहे का काय बरं पापट काय म्हणतो. मी ना आता पेटीपाशी खाल्ल्या ते घरापाशी ना काही काम चालू आहे थोडं म्हणजे आपलं जुनं घर आहे ना तिथे थोडं ना पाईपाचं म्हणजे ते पाईपलाईन फुटली ती आमच्याकडून बेड यंत्राने म्हणजे आपली स्वतःचीच आहे की गरज होती जास्त कारण की सोच खड्डा आहे ना त्याच्यावाली पाईपलाईन होती. मग आता मी इकडे चालू करायला थांबलेलो आहे. आता पप्पाच फोन आला का बंद करेल. तू भेटलेला 2 मिनिटाचं काय मी फक्त बँड हे करायचं आहे. इकडे आहे तू तिकडे काय खंड इकडे खंड ना ते परत विषय घ्यायचं नाही तू आजच्या आज क्लिअर करून टाकेल. माझी गौरी कायम इकडे राहते आणि तिकडे राहते. आज बघ कुठं बांधलेली घरापाशीच बांधलेली पण थोडी अडचण येते. लाईट पण नाही. गौरा ए गौरा सॉरी हा थोडं आज खूप जास्त कामात होतो मी. ब्लॉग काढायचं काय करायचं आज मी खूप जास्त कामात होतो त्याच्यामुळे मला मी आता गावातच गेलतो खूप जोरात आलो आणि त्या माणसाला सोडा गेलतो कामावाले त्याला सोडलं. ते पण पका म्हणजे मोकार पेल होते तिच्या काय करावं असं झालं आणि लय डोकं लागायचं मला. मी एवढी खणली तेवढी खणली एवढी खणली म्हटलं बरं बाबा.